उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा निमित्त इंदिरानगरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री गजानन महाराज भक्त प्रतिष्ठान यांच्या वतीनं अभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच संध्याकाळी सखी भजनी मंडळ आणि श्रीरंग भजनी मंडळ यांच्याकडनं भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. गजानन महाराज प्रकट दिन असल्यामुळे नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी देखील केली होती. तसेच सकाळी 9 वाजता भक्तिमय वातावरणात श्री संत गजानन महाराज यांची पालखी काढण्यात आली. दरम्यान मंडळाचे अध्यक्ष यांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे. प्रदीप बाबूराव पाटील अध्यक्ष, मी गजानन महाराज भक्त प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. सकाळी 7 ते 9:30 अभिषेक चालला. अभिषेक पूर्ण झाला असताना आता पालखीला सुरुवात झाली. पालखी कमोदनगर 4 वाजता चौकाने या मार्गाने परत मंदिरात येईल, बापू बंगला असं करत. आणि 12:30ला आरती झाले का महाप्रसाद चालू आहे. महाप्रसाद झाल्यानंतर महाप्रसाद रात्री शेवटच्या भक्तापर्यंत, म्हणजे 11 वाजे 12 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू आहे. आणि रात्रीचे 8:30ला परत आरती. बस. किरण आहेर, C24 नाशिक. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.